जगदीश मामा पाटील यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपये आहेत. जगदीश मामा, तुमच्या शुभेच्छा आम्ही पोहोचवल्यात. तुमचे 5,000 रुपये देखील तुम्ही पोहोचवा संध्याकाळी. बघूया गोलंदाज बजरंग पाटील. नक्कीच सिनियर 40+ मध्ये नेहमीच बजरंग पाटील यांच्याबद्दल बोललं जाते. बजा नाही तो मजा नाही. आणि कारिवली संघामध्ये एक गजा आहे, तो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तिकडे देखील गजा नाही तो मजा नाही. हे दोन खेळाडू नेहमीच आपल्या संघासाठी त्यांचं कौतुक वारंवार केले गेलेले आहे. चला सुधाकर पाटील, प्रवीण पाटील, आपण लगेच चेंडूची निवड करून सामना सुरू करा. क्वार्टर फायनलचा मोठा सामना मला वाटतं मरोई दिवे संघ या संघटनेमध्ये दाखल झाल्यापासून प्रथमच क्वार्टर फायनल. नक्कीच आमचे प्रवीण पाटील सांगतात की 2-2 विजय आम्ही संपादन केलेत. मात्र या स्पर्धेतून आजची कामगिरी पाहून प्रवीण पाटील यांचे बंधू प्रमोद पाटील आज खुश आहेत. बघूया लक्कीबाई देखील आम्हाला जोडलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गेम ऑन. क्वार्टर फायनल सामन्याचा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज बजरंग पाटील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफच्या मधून चेंडू चालला एका टप्प्याने सीमा पार. निकम पाटील आणि हिम्मत पाटीलला बीट करून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात. दिलीप पाटील हे दोन क्षेत्ररक्षक आपण सीमारेषा लगत पाहतोय. दिलीप पाटील डीप मिड विकेटला तर वाईडिश लॉंग ऑनला मानाजी. पुढील चेंडू इथे हा फटका देखील चांगला ऑफ ड्राईव्हचा आपण पाहतोय. निखिलनं चेंडूला अडवलाय. धाव मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 5. सुधाकर पाटील चांगले लयमध्ये आहेत. पहिल्या मॅच मधून राजू पाटील सामनावीर तर दुसऱ्या मॅच मधून सुधाकर पाटील सामनावीर राहिलेत. तर नक्कीच सारंगाव संघामधून पहिल्या सामन्यातून मानाजी पाटील तर दुसऱ्या सामन्यातून हिम्मत पाटील हे खेळाडू सामनावीर राहिलेत. तिसरा सामना कुठल्या संघाच्या नावावर याचं उत्तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळेल. बघूया 2 चेंडू 5 धावा. आता समोर फलंदाज आहेत प्रवीण पाटील. नक्कीच आज विलास पाटील सरांचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. सकाळी देखील अगदी उद्घाटन सामन्यापासून त्यांची उपस्थिती आणि आता देखील सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ते आम्हाला जोडलेले आहेत. नक्कीच नंदूजी पाटील आणि संपूर्ण टीमकडून विलास पाटील सरांचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. हा चेंडू पॉइंट रिझनला खेळून काढलाय. बघूया समोर राजेश पाटील आहे. नक्कीच आपल्या सिनियर 40+ विलास सर आपण विचार केला तर असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ओनली पाटील एक एकता जय हनुमान सारंगाव आणि एजी स्पोर्ट निंबवली ओनली गुलवी कंपनी. बघूया सारंगाव संघ एक चुपा रुस्तम संघ. चालू सीझन मध्ये या संघाने देखील आपल्या संघाची आणि आपल्या गावाची नावाच्या दबदबा चांगला ठेवलेला आहे. प्रत्येक स्पर्धेतून 1-2 विजय त्यांनी सातत्याने मिळवलेले आहेत. हा चेंडू बजरंग पाटीलचा उडवलाय. दिलीप पाटील यांच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमापार. येतोय षटकार.
सामन्यापासून अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेत आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. चला विलास पाटील सर, यस आपण जा तिसरे पंच म्हणून. अगदी इथे फलंदाजांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. गोलंदाजाच्या शैलीवर नक्कीच संशय व्यक्त केला असावा. विक्रम नाईक सरांनी इथे इशारा केला आहे की तिसऱ्या पंचांना इथे पाचारण केलेले आहे. मोरोई दिवे संघाकडून फलंदाजी करणाऱ्या फलंदाजानं अतिशय चांगली स्पर्धा, आजचा पहिला दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने इथे संपन्न होतोय. ही गावदेवी चषक 20-25 आणि या स्पर्धेचा आयोजक गावदेवी 40+ पिंपळगड संघ. चांगली स्पर्धा आहे, भव्य दिव्य असं आयोजन, चांगली मैदानाची सजावट, चांगला मंडप डेकोरेटर, टॉस बॉक्स देखील आहे. स्वर्गीय वसंतदादा कालराम पाटील यांच्या स्मरणार्थ हेमंत बलराम पाटील यांनी प्रस्तुत केले. इथे फटका बसलाय. मानाजी पाटील चा प्रयत्न सफल. चेंडू सीमापार. सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 वार षटकार. सतरावर खेळतात सुधाकर पाटील. 1 चौकार 1 सिंगल 2 षटकार आणि प्रवीण पाटीलच्या बॅटमधून 1 सिंगल. अगदी ताबडतोब बल्लेबाजी. सुधाकर पाटीलला याच फटक्यांसाठी ओळखलं होतोय. बघूया बजरंग पाटील षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू 18 आणि हा चेंडू अगदी बघूया हिम्मत पाटीलला इनफिल्डच्या आतमध्ये मिडॉपला चेंडू उचललाय. 1 सिंगल धाव. सिंगलना धावसंख्या पोचली ते 19 वर. चांगली सुरुवात, चांगली पायाभरणी पहिल्याच ओव्हरमधून मोरोई दिवे संघाला मिळालेली आहे. 18 वर सुधाकर पाटील आणि 1 वर प्रवीण पाटील. 5 मध्ये 18 सुधाकरच्या बॅटमधून. बघूया गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 दिलीप पाटील, मानाजी, निकम की अजून कुठल्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल. नक्कीच महेंद्र पाटील असतील, सुधीर दादा हे देखील सिनियर खेळाडू या सामना पाहण्यासाठी इथे आलेत. सूर्यकांत दादा पाटील असतील, अवी पाटील ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य, नक्कीच हंसिका स्पोर्टचे खेळाडू देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच अवी पाटील एक टेनिस बॉल क्रिकेटमधलं खूप मोठं नाव. अवी पाटील आपला गावदेवी रांजणवली पिंपळघर रांजणवली ग्रुप ग्रामपंचायतचे ते माजी सदस्य देखील राहिलेले आहेत. नक्कीच नंदूजी पाटील हे देखील सलग 2 टर्म उपसरपंचपदी पिंपळघर रांजणवली चे माजी उपसरपंच राहिलेत. आपले संतोषदादा पाटील असतील सिनियर खेळाडू ते देखील विद्यमान सदस्य आहेत आणि माजी उपसरपंच. नक्कीच दादांची उपस्थिती इथे सर्वांनाच आठवण करून देईल. चांगले क्रिकेटर देखील संतोष पाटील या संघाचे एक मुख्य खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. इथे फलंदाज प्रवीण पाटील धावचीत बाद झालेत. केला होता इथे. नक्कीच प्रवीणची विकेट दिली. महत्त्वाचा सामना आहे आणि राजू पाटील हा प्रवीण पाटील याचा बंधू आहे. नक्कीच राजू पाटील देखील पहिल्या सामन्यातून 21 धावांची खेळी साकारली होती
आणि चांगला गेम प्लॅन आहे सुधाकर पाटीलचा. प्रवीणपेक्षा राजू चांगला फलंदाज आहे आणि त्यांनी आपली विकेट इथे दिलेली आहे. बघूया राजू पाटीलसाठी 7 मध्ये आलेत 20. अजून 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्वार्टर फायनलचा मोठा सामना सुधाकर पाटीलला देखील ठाऊक आहे. हा चेंडू बघूया उडवलाय. दिलीप पाटील कडून चुकी. नक्कीच इथे सुधाकर पाटीलला जीवनदान देणं हे जानमन सारंगावला महागात पडेल. नक्कीच दिलीप पाटीलचं लक्ष नव्हता. अगदी चेंडूवर आले मात्र हातांचा पिसारा फुलवला होता. बंद करण्यामध्ये वेट केला आणि झेल धरतीला दान झालेला आहे. नक्कीच किशोर पाटीलला मोठी विकेट घेण्याची संधी चालून आली होती. हा चेंडू उडवलाय. अगदी आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा षटकार. गुड शॉट. पाटीलला जीवनदान आणि हा षटकार. इथे तुम्ही किशोर पाटीलला दोष देण्यापेक्षा दिलीप पाटीलला नक्कीच सहकारी दोष देतील. कारण की झेल सोडला 2 धावा आणि त्यानंतर हा षटकार. धावसंख्या 28. चांगली टोटल आहे. 9 चेंडूमध्ये आल्यात 28. अजूनही 15 चेंडू आहेत आणि सुधाकर पाटील मैदानामध्ये चांगली फटकेबाजी करतोय. आतापर्यंत 27 वर सुधाकर पाटील खेळतात. हा फुलटॉस आणि इथे फटका पुन्हा एकदा सीमा पार. इथे अगदी ताबडतोब बल्लेबाजी दे दनादन. आमचे डीजे मॅनने देखील चांगली धून वाजवलेली आहे. आकाशात विमान तर उडतोच मात्र इथे आता सुधाकर पाटीलचे फटके देखील आकाशात उडताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी ताबडतोब बल्लेबाजी. इथे चांगला चेंडू बघूया. चेंडूला अगदी आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळूकडे मानाजी पाटील चेंडूवर झेपावतोय. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावीने संघाची टोटल 36. 11 चेंडू मध्ये 36. झेल सोडल्यानंतर सुधाकर पाटीलच्या बॅटमधून तब्बल 16 धावा आलेत. हा फटका देखील ऑन साईडला आपण पाहतोय. कॉर्नर रिजनला मानाजी पाटीलनं चेंडूला उचललाय आणि ते दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. धावा बनलेत 37. काय फलंदाजी आहे. सुधाकर पाटीलनं स्वतःवर स्ट्राईक राखून ठेवलेली आहे. नक्कीच किशोर पाटीलनं नक्कीच सुधाकर पाटीलला बाद करण्याची संधी निर्माण केली होती. 36 वर सुधाकर पाटील 19 धावेवर बाद करण्याची संधी होती. आता 36 झालेत आणि संघाच्या 37 म्हणजे एक अधिक किल्ला लढवतोय. संघनायक कसा असावा तर संघनायक सुधाकर पाटील या खेळाडूसारखा असावा. आतापर्यंत 12 चेंडू टाकलेत. 11 मध्ये 36 वैयक्तिक आहेत. प्रवीणने 1 चेंडू खेळलाय आणि राजूला अजून संधी मिळायची बाकी आहे. बघूया मानाजी पाटील, लवू पाटील की दिलीप पाटील. या सामन्यातून सुधाकर पाटीलची विकेट खूप महत्वाची असेल जानमन सारंगाव संघासाठी. इथे धावा रोखायच्या असतील तर सुधाकर पाटीलला थांबावं लागेल आणि जर धावा बनवायच्या असतील तर मरोई संघाला सुधाकर पाटील खेळपट्टीवर राहणं फायदेशीर असेल. 12 चेंडू 37. आता 12 चेंडू अजून शेष. बघूया 60 प्लस की 60च्या आतमध्ये थांबवलं जाईल
नक्कीच प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक देखील आपण देणार आहोत. महेश भाऊ नक्की सोमेशजी पाटील यांच्याकडून या गावदेवी चषक 20-25 साठी प्लेअर ऑफ द डे म्हणून पैठणी साडी, क्या बात आहे. वहिनी साहेब देखील खुश होतील. बघूया प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसातून कोण ठरतोय. सूरज टेक्सटाईल सोमेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला प्लेअर ऑफ द डे पैठणी साडी स्पॉन्सर झाली आहे. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. चांगली स्पर्धा आहे, अप्रतिम असं देखणं आयोजन. मानाजी पाटील आलाय. ओव्हर नंबर 3 बच्चू कंपनी. सूरज जोशीचे चिरंजीव आहेत. थांबा जरा अर्धा घंटा थांबा, तुम्हाला मैदान खाली करून देऊ आम्ही. मानाजी पाटीलचा चेंडू अप्रतिम, चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला ऑन साइडला खेळलाय. दिलीप पाटील कडून पुन्हा एकदा चुकी. नक्कीच थोडंसं दबावमध्ये दिलीप पाटील आहे. जे झाले ते विसरून आता पुढील चांगली कामगिरी करावी लागेल. झेल जरूर सोडलाय, मात्र तो दबाव आता डोक्यातून काढावा लागेल दिलीप पाटीलला. पहिल्या चेंडूवर आले 2 धावसंख्या 39-38. हा फुलटॉस आणि हा चेंडू चाललाय गॅप मधून एका टप्प्याने सीमा पार. चौकार. 13 चेंडू खेळलेत. सुधाकर पाटील धावा बनवलेत 42 आणि संघाचे 43. 50 करण्याची संधी आहे या स्पर्धेतून. पहिली 50 आज सुधाकर पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळेल का बघूया. 42 धावा. मानाजी पाटील 2 चेंडू मध्ये 6 खर्च केलेत. सुधाकरला 8 बनवायचे आहेत पहिल्या 50 साठी. हा चेंडू इथे बघूया काय घडलाय. 1-2 का 4. इथे वाईट +4 अशा बोनसच्या स्वरूपात या 5 धावा आलेत. जानमान सारंगाव संघाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. सुधाकर पाटीलचा तो झेल आणि तिथून कुठेतरी तर अगदी निगेटिव्ह पाहायला मिळते. इथे यष्टीरक्षक लहू पाटील देखील चुकले होते. चेंडू लेग स्टंपला सोडून जाणार होता आणि शॉट फायनलिंगचे क्षेत्ररक्षक विनोद पाटील आहेत. ओमसाई केबल नेटवर्कचे मालक, तसेच आमचे तुकामामा आहेत मंडप डेकोरेटर. हा चेंडू चांगला होता. अगदी चेंडूला खोदून काढलाय. स्वतः मानाजी चेंडूवर झेपावतोय आणि पहिल्यांदा इथे राजू पाटीलला संधी आता निर्माण झालेली आहे. जवळजवळ या पहिल्या इनिंगचे 15 चेंडू टाकून झालेत. 13 चेंडू सुधाकर पाटील खेळलेत. 1 चेंडू प्रवीण पाटील आणि आता राजू पाटीलला प्रथमच संधी मिळालेली आहे. धावसंख्या 49. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय मोरोई दिवे संघ. बघूया राजू पाटील देखील एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. मानाजी पाटीलच्या अजूनही 3ऱ्या ओव्हरचे 3 चेंडू आहेत आणि धावसंख्या पाहिली तर 49. हा चेंडू राजू पाटीलने उडवलाय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर राजू पाटीलचा पहिला वार षटकार.
क्लॉक स्लिपच्या अंदाजानं ताकद नजाकत आणि सुरेख टायमिंग धावसंख्या 5-5 55 धावा लागलीत. हा चेंडू फुलटॉस होता. बघूया अगदी चेंडू मिडॉनवरून उचललाय हिम्मत पाटील ना. धावसंख्या अब तक 56 धावा 17 चेंडू मध्ये 56. अजूनही 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये 15 ते 20 धावा नक्कीच इथे बनवण्याचा प्रयत्न असेल. सुधाकर पाटील खेळतायत 43 वर 43 धावा सुधाकर पाटीलचे आहे ते फटका. आणि बघूया दिलीप पाटील कडून चांगली फिल्डिंग. धाव मिळेल फक्त 1. नक्की स्ट्राईक सुधाकर यांच्यावर ठेवायची आहे. 3 ओव्हर धावसंख्या 57. 3 ओव्हर मध्ये 57. नक्कीच मला वाटतं 70 की 70च्या आत स्कोअर. बघूया सुधाकर पाटीलनं स्ट्राईक स्वतःवर ठेवलेली आहे. 44 धावा सुधाकर पाटीलच्या खात्यामध्ये. बघूया या गावदेवी चषकाचं पहिली 50 संघनायक सुधाकर पाटील आपल्या नावावर करतील का. चालू सीझन मध्ये अल्पेश किती 50 झालेत. 4. कलराम भोईर विजेंद्र पाटील विजय गुलवी एका स्पर्धेतून 2 50 आणि एक विनोद भगत साई कृपा ढुंगे तब्बल 5 झालेले आहेत. एका खेळाडूच्या नावावर 2 आहेत. एजी स्पोर्ट निंबवली विजय गुलवी विनोद भगत त्यानंतर कलराम भोईर आणि एक विजेंद्र पाटील विजय स्पोर्ट खांडपे. नक्कीच बघूया या स्पर्धेतून चालू सीझन मध्ये काय अल्पेश सचिन पाटील जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा एक अष्टभूलू खेळाडू. क्या बात आहे. अल्पेश नाव लिहून ठेवा. विलास पाटील सरने आठवण करून दिली. नक्कीच प्रत्येक स्पर्धेचा अपडेट तरी घ्यायची माहिती आपण नाही ठळक बातमी घ्यायचीच ना भाई. इथे बघूया बाईचा इशारा आलाय. बाईच्या स्वरूपात एक सिंगल ना धावसंख्या 58. बघूया हा चेंडू अगदी समोर ठेवलाय. निकम पाटील ना झेल टिपलाय. फलंदाज बाद राजू पाटील. दिलीप पाटील ना झेल जरूर सोडलाय मात्र 4थ्या ओव्हरला सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या चेंडूवर 22 आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट राजू पाटील. त्याने सर पहिल्या चेंडूवर 22ची धाव आहे ना. यस कारण की सुधाकर 44 वर आहे. 4 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज अवी पाटील. अवी आलाय. हा चेंडू देखील खोदून काढले. अगदी पुन्हा एकदा चेंडूच्या समोर निकम. चांगला प्रयत्न आहे निकम पाटीलचा. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव अपूर्ण राहील. फलंदाज आवी पाटील धावचित बाद. एक मुख्य कारण आहे की आता 3 चेंडू उडलेत. 6 बनवायचे सुधाकरला आणि 61 बनलेत. धावा बनल्यात. 60 धावा झालेत. नक्कीच
3 मध्ये 6 धावा सुधाकर पाटील बनवतील का की मात्र दिलीप पाटील कडून इथे पलटवार पाहायला मिळेल. बघूया 60 ही टोटल. नवीन फलंदाज संदीप पाटील. बघूया दिलीपनं झेल सोडला होता सुधाकर पाटीलचा आणि ते स्ट्राईक त्यांनी स्वतःवर ठेवलेली आहे. इथे हा चेंडू आलाय डॉट. तर शेवटचे 2 चेंडू दिलीप पाटीलनं 19व्या धावसंख्येवर असताना झेल सुधाकरचा सोडला होता आणि 44 वर सध्या सुधाकर पाटील खेळतायत. हा फटका फसलाय. बघूया झेल की षटकार आणि ते 50. अभिनंदन सुधाकर पाटील. बॅट उंचवायचे मित्रा. आई गावदेवी चषकामध्ये पहिली 50 सुधाकर पाटीलच्या नावावर. नक्कीच या 50ची चर्चा संपूर्ण वर्षभर होईल यात मात्र आता शंका नाहीये. पन्नास धावा लागलेत आणि ते हा फटका देखील सीमा पार. अब तक 56 नाबाद आणि संघाची टोटल 72. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या देखील मोरवाई दिवे संघानं कोरलेली आहे. आणि पुन्हा एकदा सुधाकर पाटील तुला संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. नाबाद 56 धावा. बघा 19 वर झेल ड्रॉप आणि त्यानंतर नाबाद 56. नक्कीच अगदी 73 धावांचं विशाल लक्ष्य आहे. क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी जय हनुमान सारंगाव संघाला. सुमित कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर अध्यक्ष केवणी दिवे प्रवीण यशवंत पाटील यांच्याकडून सुधाकर पाटीलसाठी आणि प्रवीणजी गोंडले यांच्याकडून देखील सुभाष पाटीलला शुभेच्छा. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर सुधाकर पाटील आज अक्षरशः आपल्या नावाची छाप या खेळाडूच्या नावाची चर्चा विलास सर सुरुवातीपासून होती मात्र आज त्यांनी करून दाखवलंय. या संघटनेमधून पहिली 50 आज त्यांनी कोरलेली आहे. नक्कीच अगदी कालुराम भोईर असतील सोनादेवी टेमगार सचिन पाटील ज्वाली कामतगार एजी स्पोर्ट निंबवली विजय गुलवी साई कृपा डुंगे विनोद भगत आणि आज मोरोई दिवे सुधाकर पाटील या खेळाडूने आतापर्यंत 50 धावा चालू सीझन मध्ये ठोकलेले आहेत. सर्वांचं आपण अभिनंदन करूया. नक्कीच अगदी दमन दौऱ्यावरती या 50 करणाऱ्या खेळाडूंचं विशेष स्वागत सन्मान होईल. विलास पाटील सरांनी आमच्यापर्यंत ही ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. नक्कीच संघटना आपली दखल घेईल आणि या खेळाडूंचा मान सन्मान नक्कीच दमन दौऱ्यावर आपण करूया. 73 धावांचं विशाल लक्ष्य पूर्ण होईल की अपूर्ण याचं धावता समालोचन करतील जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया आमचे परममित्र याच मातीतील आवाज साहिल शेलके सरांना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी जाऊया डीजे मॅन ऐकूया आपण संगीत. थँक्यू सो मच कायरामजी केणी सर. बघा टीम गावदेवी स्पोर्ट पिंपळघर 40+ मॅच संपल्यानंतर तुम्ही कुठेही जाऊ नका. सर्वांना विनंती आहे गावदेवी पिंपळघर 40+
आपण मॅच संपल्यानंतर व्यासपीठाच्या जवळच थांबायचं आहे. सर्वांचं स्वागत. शेवटची मॅच आजच्या दिवसातील शेवटचा डाव आणि आज सकाळपासून प्रचंड मेहनत निलेश नामदेव पाटील यांची देखील राहिली आहे या स्पर्धेमागे. प्रचंड मेहनत आज सकाळपासून करतात. नक्कीच कॉमेंटेटर असो लाईव्ह वाले असो त्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून देईपासून पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यापर्यंत त्यानंतर चेंडू गेलेले चेंडू शोधून आणण्यापर्यंत प्रचंड मेहनत त्यांची देखील राहिली आहे. त्यांचं देखील आपण सत्कार नंतर करू. नक्की आज 3 जानेवारी क्रांतीज्योती या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त जे आपले गावदेवी स्पोर्ट पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 सुरू आहे त्याच्या माध्यमातून एक बक्षीस आहे सर्वांसाठी नाही तर आज प्लेअर ऑफ द डे त्यासाठी जो बक्षीस आहे तो खरं तर महिलांसाठी आहे. जो प्लेअर ऑफ द डे असेल त्याची बायको नक्कीच खुश होईल कारण सुरत टेक्सटाईल मार्केट जो आपल्या पिंपळगर गोवे नाक्यावरती आहे सौजन्य गिरीश शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला पैठणी साडी पुरस्कृत करण्यात आली आहे आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये देखील ही पैठणी साडी आपल्याला प्लेअर ऑफ द डे साडी पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच सुरत टेक्सटाईल मार्केटचे मॅनेजर सोमेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. धावफलकावरती धावा 72 लागल्या. 73 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता संध्याकाळचं सत्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी नक्कीच चांगलं असतं. अगदी आपण पहिलं सत्र शेवटच्या मॅचचं पाहिलं ते म्हणजे बॅटिंग करत असताना भरपूर चांगला स्कोर उभारला टीम मरुआई दिवे संघानं चेस देखील होऊ शकतात. संध्याकाळचं सत्र सुरू आहे. नक्कीच मरुआई दिवे संघाचे पंकजी पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत दिवे संघाला. ते देखील मॅचचा आनंद घेतात आणि ऑर्गनायझिंगला सुद्धा शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील आम्ही वेलकम करतोय. मॅचचा आनंद आज प्रचंड कॉल्स देखील आले. BTC लाईव्हच्या माध्यमातून ऑल ओव्हर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरे आणि टीम सध्या सज्ज आहे. सदाभाऊ म्हात्रे श्री कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू यांनी गावदेवी 40+ पिंपळगार संघाला या स्पर्धेसाठी आणि 50 साठी खास करून सुधाकर पाटील याला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद सदाभाऊ म्हात्रे. गावदेवी चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल प्रत्युत्तर देण्याला सुरुवात झाली आहे का? पहिला चेंडू फटका फसला. विकेटचं पतन पहिला धक्का मैदानाच्या आत लागत असताना टीम जय हनुमान सारंगाव संघाला बॅट्समन हिम्मत बॅक टू द डगआउट. देवांश योगेश भोईर यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या दिवे संघाला आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर पहिल्या चेंडूवरती हिम्मत तुटली आहे टीम सारंगगाव संघाची. पहिल्या चेंडूवरती हिम्मतला माघारी परतावं लागलाय ज्यानं अप्रतिम खेळ केला होता दुसऱ्या मॅच मध्ये. अक्षरशः घाम फोडला होता समोरच्या संघाला परंतु शेवटच्या मॅच मध्ये कुठे ना कुठे त्याला फारशी चांगली खेळी करता आलेली नाहीये. पहिला चेंडू फेस करत असताना हा विकेट आलाय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती विकेट तर आली आहे. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर
बजरंग आल्यात. पहिला चेंडू फेस करत असताना स्ट्रोक चांगला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. ऑफ द मार्क झाली आहे टीम जय हनुमान सारंगगाव. ऑफ द मार्क झाला बॅटर बजरंग. फटक्यांची गरज आहे. मी उल्लेख केला की वाऱ्याचा वेग देखील लेग साईडला. अगदी फटका हवेत खेळायचा. चेंडू वाऱ्याच्या वेगानं जातो हे मात्र निश्चित आहे. नक्कीच शरद भोईर साहेबांकडनं देखील या स्पर्धेसाठी आणि सुधाकर साठी या शुभेच्छा आलेल्या आहेत. 50 कंप्लीट केली. 56 नाबाद खेळला. नक्कीच आपण चर्चा करूया त्या 50ची देखील. हा फटका देखील भरपूर चांगला. एक सिंगल या चेंडूवरती देखील. खरं तर उल्लेख करेन लेफ्टी बॅटर होता सुधाकर. भरपूर चांगला खेळ केला. खरं तर हा मैदान आहे याचा इतिहास मी सांगत होतो त्यामध्ये देखील लेफ्टी बॅटरचा उल्लेख नक्कीच करेन. या मैदानावरती सध्या व्यासपीठावरती देखील विराजमान आहे अभि पाटील. यांनी देखील अनेक इतिहास या मैदानावरती घडवल्यात. त्यानंतर आणखीन एक उल्लेख करेन की जो तो मुलगा आपल्याला पाहायला मिळाला त्याचे पिताश्री सूरज जोशी याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानं देखील या मैदानावरती अनेक विक्रम घडवल्यात. अगदी 2011-12 मध्ये त्याने देखील एक भिवंडी विभागामध्ये विक्रम घडवला. सातत्याने लागोपाठ 9 मॅन ऑफ द सिरीज त्याने झळकावले होते. पिंपळघरचा गौरव आहे खऱ्या अर्थानं तो देखील. सूरज जोशी सन ऑफ भिवंडी क्रिकेट म्हणून त्याला त्या दिवसापासून ओळखलं गेलं. जाऊया मागच्या दिशेनं बॅकफूट वरती जाऊन फोर्स केला. हा फटका देखील भरपूर चांगला आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. नक्कीच या स्पर्धेमागे रवी पाटील यांची देखील प्रचंड मेहनत आहे. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न धोकादायक आहे आणि विकेट टाकली आहे. विकेट गेली आहे. दुसरा धक्का टीम जय हनुमान सारंगगाव संघाला. बॅट्समन तुकाराम बॅक टू द डगआउट. कम ऑन टीजा. आपण चर्चा करत होतो पिंपळगरचे डावखुरे बॅटर. त्यामध्ये एक खेळाडूचं नाव घेऊन विसरता कामा नये. निखिलेश बजागे. नक्कीच तो देखील अष्टपैलू त्याने देखील खेळ केला गावासाठी. सध्या तो मास्टर 40+ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बादशाह 11 या संघामध्ये तो खेळतो. त्याने देखील अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेटसाठी दिली. त्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. या मैदानामध्ये त्याचे देखील अनेक सारे विक्रम आहेत. त्यानंतर गुणेश पाटील याचा देखील मी उल्लेख करेन. तो देखील सध्या बादशाह 11 साठी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो मास्टर 40+ मध्ये. त्याचे देखील अनेक रेकॉर्ड्स आहेत. यावेळेस देखील फटका चांगला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट. धोकादायक एंडला बॅटर आहे आणि आणखीन एक विकेट टाकली आहे. आणखीन एक धक्का टीम जय हनुमान सारंगगाव संघाला. त्यांच्या रेकॉर्डची चर्चा करत होतो त्यामध्ये त्यांचा देखील एक विक्रम आहे. अगदी आरके ट्रॉफी या ठिकाणी त्यांनी हॅट्रिक कंप्लीट केली होती. त्यामध्ये त्याने अगदी बॅटरचे 3ही स्टंप मिडल स्टंप त्यांनी
उडवले होते. तिन्ही बॅटरचे त्यांनी मिडल स्टंप उडवून एक वेगळा कारनामा केला होता. अनेक विक्रम नक्कीच बंडू पाटील यांच्या नावावरती देखील अनेक सारे विक्रम आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार विकेट त्यांना घेतली होती. बंडू पाटील यांच्या नावावरती देखील अनेक विक्रम आहेत. अनेक सारे विक्रम पिंपळगडच्या खेळाडूंच्या नावावरती आहेत. खरं तर व्यासपीठावरती विराजमान अभि पाटील याच्या नावावरती दादा अनेक विक्रम आहेत. जेव्हा जेव्हा एक चेंडूमध्ये 6ची गरज असते ना, तेव्हा तेव्हा त्याने संकटातून त्या संघाला वाचवून दिला. तेव्हा तेव्हा त्याने षटकार ठोकल्या. म्हणून त्याला भिवंडीमध्ये संकटमोचक अभि म्हणून नाव देखील दिलं होतं. जाऊया मॅचच्या दिशेनं. रिवर्सचा अटेम्प्ट, हा फटका भरपूर चांगला आणि क्वालिटी फटका. धाबा देखील मिळतील चांगल्या. बॉल चाललाय चाललाय चाललाय, अडवला जाईल की काय? अडवला जातोय आणि मला वाटतं एकच धाव आहे. नक्कीच अंपायर कन्फर्म करतात काय घडलं त्या ठिकाणी. यस, चेंडू अडवला जाईल. एक सिंगल या चेंडूवरती. धावफलकावरती धावा 10. नक्कीच अनेक विक्रमांची आपण चर्चा करतोय. पिंपळगडचे गोट्या पाटील यांना देखील विसरून चालणार नाही. या अगदी वय वर्ष मला वाटतं 65 वर्षाचे आहेत आणि आता देखील ते आपल्याला 40+ मध्ये खेळताना पाहायला मिळत असतात. त्यांच्या नावावरती देखील अनेक विक्रम आहेत. गतवर्षी त्यांनी देखील भरपूर चांगली गोलंदाजी करून सामने जिंकवले. त्यामध्ये सध्या आपल्या या व्यासपीठावरती नाही आहेत, परंतु संतोष पाटील यांचा देखील मी उल्लेख करेन. घरी बसल्यात, मॅच बघतात, मॅचचा आनंद घेतात. ते देखील त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. संतोष पाटील माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगड रांजनोलीचे, त्यांच्या नावावरती देखील अनेक विक्रम आहेत. अगदी लेदर बॉल क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील भरपूर चांगला क्रिकेट. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, कोणते खेळाडू चेंडू खाली नाही आहे. अगदी लॉंगअपचा खेळाडू लॉंगऑन पर्यंत आलाय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 12 धावा धाव फलकावरती. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके येत नाहीयेत, विकेट सातत्याने टाकले जातात, परंतु दुसरं षटक सुरू आहे. 12 धावा बनल्या. 73ची गरज होती. मोठ्या फटक्यांची गरज तर आहे. संकटातून कुठे ना कुठे वाचवायचा. यावेळेस फटका सरळ डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय, चेंडू खाली. कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. टीम जय हनुमान सारंगी गाव संघाला लागतोय. बॅट्समन बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मुकेश आल्यात आणि आपण रेकॉर्डची चर्चा करतोय. तर 40+ चे आमचे खेळाडू महेश पाटील यांना देखील कोण विसरू शकतं. त्यांच्या नावावरती देखील अनेक रेकॉर्ड्स आहेत. या वर्षी पण एक रेकॉर्ड बनवलाय त्यांनी. हाताला दुखापत होती तरी सुद्धा मॅच खेळण्यासाठी गेले. पायाला पण दुखापत झाली. पायाला होती, हाताला झाली. एक सिंगल आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा येतोय. नक्कीच क्षेत्र रक्षण चुकीचं लावलं गेलं. अनेक साऱ्या शुभेच्छा येतात दिवे गावावरून.
सर्व प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण मॅच बघताय युट्यूबच्या माध्यमातून, परंतु प्रत्येकाचं नाव आम्ही घेऊ शकत नाही या, पण तुम्ही माझा आनंद घेताय, तुमचा आम्ही पुन्हा आभार व्यक्त करतोय. धावफलकावरती धाबा 14 पाहायला मिळतात. खुलवा टप्पाचा बॉल खोदून काढला, फटका तर चांगला होता, मिसफील्ड देखील झाली आहे. दुसऱ्या धाबेचा अटेम्प्ट केला जातोय आणि 2 धाबा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. खरं तर फ्रीचा बॉल होता, परंतु त्याचा समाचार घेता आलेला नाहीये. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 16 धावा. 8च्या सरासरीनं धावगती गाठली जाते, परंतु आता अजून देखील 12 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. 57 धावा अगदी आज संपूर्ण दिवसभराचा तो हाय स्कोर होता, परंतु त्याला मोडीत काढत 73-72 धावा बनवल्या या शेवटच्या मॅच मध्ये. नक्कीच आपण रेकॉर्डची चर्चा करत होतो, परंतु एक खेळाडूचं नाव घेणं विसरलं. सध्या अंपायरिंग साठी बाहेर आहेत गणेश पाटील, शॉर्ट पॉकेट डायनामाइट. त्यांचं देखील नाव विसरून चालणार नाही. भरपूर दिवस झाले सध्या ते गायब आहेत, परंतु उद्या मॅच आहे, कदाचित येऊ पण शकतात. उद्या पिंपळकर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. तशी लॉट्स आपल्याला पोहोचेल थोड्याच वेळामध्ये, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. उद्याची लॉट पहिली मॅच गोवे विपक्ष सोना आहे अशी असेल. ठीक, 9 वाजता तुम्ही रिपोर्ट करा. आपल्याला 9:15 बॉल पाडायचा आहे. 3रं षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती दुखापत झाली आहे गोलंदाजाला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. अजून देखील 56 बनवायचे आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत. मोठे फटके जर येणार नाहीत ना तर मॅच पासून भरपूर दूर जाताना पाहायला मिळेल टीम म्हणजे हनुमान सारंगगाव. खरं तर मोठे फटक्यांची नितांत गरज सध्या आहे. गोलंदाज झालाय सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सुधाकर. बॅकफुट वरती जाऊन खेळून काढला. हा फटका चांगला, मात्र एक सिंगल या चेंडू वरती देखील कंप्लीट. पॉइंटला खेळाडू होते. एखादा धावफलक 18 वरती जाऊन पोहोचेल. 18 ऑन कार्ड. 18 धावा धावफलकावरती. यावेळी फुल टॉस होता. दिशा दिली या काउकॉर्नर रिजनला खेळाडू तैनात. त्यात एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. आता सिंगल डबलला काही एक होणार नाही आहे, कारण भरपूर धावा अजून देखील बनवायच्या आहेत. जर मोठे फटके आले नाही तर मॅच पासून भरपूर लांब जाताना पाहायला मिळेल. अभी नाही तो कभी नाही, कारण क्वालिफाईंगची मॅच आहे. फुल टॉस बॉल. हा फटका देखील चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक 20 धावा धावफलकावरती. 2 चेंडू या षटकामध्ये अजून देखील बाकी आहेत. स्ट्रगल करतोय सुधाकर. बॅटिंग भरपूर चांगली गेली. पुढचा बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. वाईडिश मिड ऑफला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. सिंगल डबल सध्या पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 21 धावा. या षटकामधील शेवटचा बॉल आहे. अजून देखील 52 धावांची गरज आहे. 52. लक्ष आता भरपूर लांब चाललाय. खोदून काढलाय. हा फटका देखील चांगला. एक सिंगल या चेंडूवरती देखील
आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील, त्या म्हणजे 22 धावा. 6 चेंडू आणि 6 सिंगल. सुधाकर भरपूर चांगला खेळ त्याचा. आज रेकॉर्ड ब्रेक त्यानं बॅटिंग देखील केली. तब्बल 56 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 6 चेंडू 6 सिंगल खर्च गेल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाता आली. अजून देखील 51 ची गरज. 6 बॉल 51 ची गरज. गोलंदाज सतीश पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. चला मॅच सुरू करायची. 6 बॉल आणि 51 धावांची गरज. पहिला बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणती मिस्टेक त्यानं केलेली नाही. आणखीन एक विकेट आली. न्यू बॅटर लवकर या. हा चेंडू चांगला होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातो. बॅटकेट लागली होती अंपायर सांगतात. भरपूर चांगली अंपायरिंग आज संपूर्ण दिवसभरामध्ये. विक्रम नाईक सर आणि त्यांच्या समवेत केणी सर आहेत. खरं तर क्विक डिसिजन. भरपूर डिफिकल्ट जॉब आहे अंपायरिंग म्हणजे. मिसफिल्ड. ओ माय गॉड, हे काय घडलं. दोन्ही पायांच्या मधनं आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ढेंगातनं बॉल गेला. धावफलक पुढे सरकेल. 27 धावा. परंतु दिवा विझून गेला. सो तेल टाकण्यामध्ये काही एक अर्थ नाहीये. बॅकफूट वरती जाऊन खेळून काढलाय. हा फटका देखील चांगला. एक सिंगल पाहायला मिळेल. नक्कीच मी उल्लेख करत होतो दिवसभरात. आज पुन्हा एकदा उल्लेख करतोय की 40+ मध्ये प्रथमतः पॉइंट्सने मॅन ऑफ द सिरीज दिली जाईल. पॉइंट अनुसार ही सिरीज दिली जाणार आहे. या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवायचं आहे 40+ संघानं. आणि जे टॉप 4 असतात त्यांच्यामधनंच दिली जाते. म्हणजे जे संघ सेमीफायनल खेळतात ना त्या 4 संघांमधनंच एकाला दिली जाते मॅन ऑफ द सिरीज. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज. फटका उडवलाय. फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखीन एका विकेटचं पतन.